नमस्कार सर्वांना। आज आपण एक सोपी भाजी बघणार आहोत। भेंडीची भाजी बटाटा टाकून डब्यासाठी एकदम झटपट बनणारी भाजी आहे। पॅनमध्ये थोड्याशा तेलामध्ये आपल्याला भेंडी जी आहे परतून घ्यायची आहे। आपण भेंडी डायरेक्ट बनवू शकत नाही, आपल्याला थोडीशी ती तेलामध्ये फ्राय करावीच लागते। तुम्ही अशा पद्धतीने चिरून भेंडी जी आहे ती तुम्हाला जशी हवी आहे तशी फ्राय करू शकता। पुन्हा आपण त्याच पॅनमध्ये तेल थोडंसं टाकून बटाटे जे आपण चिरले आहेत ते सुद्धा फ्राय करणार आहे। थोडेसे 50 to 70% आपण त्यांना फ्राय करून घेणार आहे। बटाटा हा पटकन शिजतो त्यामुळे काही टेन्शन नाही। मसाल्यांसाठी आपण थोडेसे शेंगदाणे भाजायचे आहेत, जिरे पॅनमध्ये छान भाजायचे आहेत, तीळ थोडेसे भाजायचे आहेत व धणे भाजायचे आहेत। सोबतच आपण तमालपत्र 2 घेतलेले आहेत, ते सर्व गोष्टी भाजायच्या आहेत आणि आपल्याला मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचे आहे। इथे मी पॅनमध्ये हळद आणि हिंग टाकलेलं आहे आणि थोडेसे जिरे टाकलेले आहे। आता जे बटाटे आणि भेंडी आपण फ्राय करून घेतली होती ती त्याच्यावरती टाकून पुन्हा एकदा थोडंसं परतायचं आहे। तुम्हाला लक्षात येईल की थोडंसं परतून झाल्यानंतर आपण जे मसाले ग्राइंड केलेले आहेत थोडेसे दरदरेच आपण त्यांना ग्राइंड करणार आहोत आणि मग ते पुन्हा त्या भेंडी आणि बटाट्यामध्ये मिक्स करून भाजायचे आहेत। कांदा नाही, टोमॅटो नाही, लसूण नाही, ह्या कुठल्याही गोष्टी न वापरता झटपट ही भाजी बनते। मसाला जो आहे तो आपण आधीच आदल्या दिवशीच रेडी करून सुद्धा तयार ठेवू शकतो। 15 मिनिटातच आपली जी भाजी आहे ती तयार होते, काहीच प्रॉब्लेम नाही आहे बनवण्यासाठी। तुम्ही पाहू शकता कलर पण छान झालेला आहे, मुलांना अतिशय